लालबागच्या राजाच्या दरबारामधली ही दृश्य आहेत। आता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा आता या ठिकाणी केली जाते। प्रत्येक गणेशोत्सवामध्ये आता हा उत्सव जो असतो प्रत्येक गणेश भक्तासाठी हा आनंदाचा आणि एक उत्साहाचा हा असा उत्सव असतो आणि प्रत्येक गणेश भक्तामध्ये आता एक नव चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता द्यावाय देवताबिन महान सिद्धोते कपदने यांचे करशे भूषण तसं देवतमेता सर्व सकल पूजा आरते महा प्रिया इना भक्त इना मंत्र इत्वादवाचे आता द्यावाय देवताबिन महा फूल पुष्पार्थ माल्य हा देणे सुखादने माया रता एक फूल घाला फूल पुष्पांची करशे भूषण तसं देवताबिन महान सिद्धोते कपदन तसं देवतमेता सर्व सकल पूजा आरते महा आता विड्यावरती पहिने पाणी घालत जाय जिकडून विढापर्यंत ग्राम देवता बेवन महान ताना देवता पिनावा वाचू दित मासा धर्मा सर्वे मासा बाबीने मला पसंत सर्व व्यक्तिपारीना गंध लावायचा आमचे देवता पिन महान विडाला सगळं गंध लावायचं आता द्यावाय देवता पिन महान इकडून पाणी आता देवता पिन महान सिद्धोते कपदने यांची पसंत सर्व श्रीखंड गंधद्रव्यास गंधा ते महान गंधन द्रव्यपदनाम सर्वाधिकम देवता पिन महान सिद्धोते कपदनांची करशी पसंत सर्व तिप्तीने हर टाकत जायचं हल्ली रहित रातम सर्वेता सर्व सकल पूजात महान हल्ली जाणीपदने यांचे करशी पसंत सर्व महान कुंकुमात सवगाने कुंकुम भाग्यात महान कुंकुमात राष्ट्रगंधात गोपीनामचा देवता बेवन महान सिद्धोते कपदनांची करशी पूजन तसर देवतमेता सर्व सुकुलक्षित रगाच्या गंधाक्षिने स्थापित अलंकाराते आक्षदाक्षिदात गंधाक्षिदाने सर्व फूल पुष्पार्थ माल्यादने सुगंधने मया रताने प्रभ फूल पुष्पनेचे करशी पूजन तसर देवता बेवन महान सर्वभूत जरातेन महान सर्वहात देवता महान प्रिया इन भक्त इन सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा
तेव्हा आपण ही दोन दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही प्राणप्रतिष्ठा आता सध्या होतीये। शास्त्रशुद्ध पद्धतीनं आता या दोन्ही गणपतीची ही प्राणप्रतिष्ठा आपण घर बसल्या पाहतोय। देशभरामध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। राज्यभरामध्ये सुद्धा आता गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुकांना आता काही वेळातच सुरुवात होईल। ढोल ताशा पथकं सुद्धा सज्ज झालेली आहेत। प्रत्येक गणेश भक्तामध्ये सुद्धा आता मोठा उत्साह आहे, चैतन्याचं वातावरण प्रत्येक गणेश भक्तामध्ये आता पाहायला मिळतंय। सोबतच पोलीस बांधवांवरती सुद्धा आता या सगळ्या गणेशोत्सवाचं मोठं आव्हान असणार आहे। जी गर्दी उसळते त्या गर्दीला आटोक्यात आणण्याचं काम सुद्धा आता या पोलीस बांधवांना करावं लागणार आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर तिकडे पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुद्धा थोड्याच वेळात आता मंदिरातून मंडपाकडे मार्गस्थ होईल। मोठ्या ढोल ताशांच्या गजरामध्ये आता बाप्पाच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। ही आपण दोन दृश्य पाहतोय। मुंबईमधली लालबागच्या राजाची एका विंडोमधली ही दृश्य आहेत। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पार पडतीये, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही प्राणप्रतिष्ठा सध्या होतीये। देशभरामध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। देशभरामध्ये गणेशोत्सवाची एकच धूम पाहायला मिळतेय। आजपासून पुढचे 10 दिवस प्रत्येक गणेश भक्तासाठी हे आनंदाचे आणि चैतन्याचे दिवस असणार आहेत। प्रत्येक जण या दिवसाची अखेर वाट पाहत असतो आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे। त्या बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये 10 दिवस हा गणेश भक्त साठवून ठेवतो आणि त्याची शिदोरी जी आहे ती आयुष्यभर त्याला ती पुरत असते। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता गणेश भक्त सुद्धा आता रांगा लावतायत। दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त आता गर्दी करतायत। विलोभनीय असं हे रूप गणपती बाप्पाचं आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो आता या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावतोय। रात्रभरापासून पहाटेपासून